नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 2 सप्टेंबर, तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आहे आपलं सध्या आजपासून जे आहे आज आहे 1 सप्टेंबर आणि आजपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि उद्या आहे 2 सप्टेंबर। उद्याच्याला जे आहे उद्या बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या दिवशी राज्यामध्ये पाऊस आपल्याला नक्की पडतो हे आपल्याला शेतकऱ्यांना ठाऊक आहे। कारण की उद्याच्याला जे आपला शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त राहील ते या ठिकाणी आपण आता जाणून घेणार आहोत। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपला राज्यामध्ये आता जे आहे उद्या सकाळपासून म्हणजे आज जे आहे 1 सप्टेंबर आणि आज सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि उद्याच्याला जो पाऊस पडणार आहे तो फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये राहणार आहे। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता राहील उद्याच्याला आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आज जो पाऊस पडला विदर्भातील जिल्ह्यामध्ये, उद्याच्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही। आणि उद्याच्याला जो पाऊस पडणार आहे तो मराठवाड्यामध्ये पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, नगर जिल्ह्यापासून जे पावसाला सुरुवात होईल, नगर जिल्ह्यापासून संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये उद्या सध्या आपल्याला जे आहे पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळेल, अतिवृष्टी शक्यता राहील। तर शेतकरी मित्रांनो, उद्या नगर जिल्ह्यापासून ते जवळजवळ परभणी जिल्ह्यापर्यंत पाऊस राहणार आहे। बीड, माजलगाव, परभणी, तसेच जे आहे लातूर, सोलापूर, पंढरपूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, पैठण, तसेच जे आहे श्रीरामपूर, पाथर्डी, जे आहे गेवराई, तसेच जे आहे बीड, या आष्टी, कडा, या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार म्हणजे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे। तर उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर कमी होईल आणि उद्याच्याला जे आहे पावसाचा जोर मराठवाड्यामध्ये वाढेल आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। आज जशी पूर परिस्थिती मराठवाड्यामध्ये झालेली आहे, आपलं विदर्भामध्ये झालेली आहे, तसेच उद्याच्याला जी पूर परिस्थिती होणार आहे ती उद्याच्याला मराठवाड्यामध्ये होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे या ठिकाणी आपण आता उद्याचा हवामान या ठिकाणी जाणून घेतलेला आहे। उद्या सकाळपासून जो पाऊस सुरू होईल तर जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राहणार आहे। उद्या दिवसभर पाऊस राहणार आहे। उद्या शेतकरी मित्रांनो, उद्या पूर्ण सकाळपासून जो पाऊस सुरू होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू का। तर शेतकरी मित्रांनो, असेच आमचे हवामान जाणून घेण्यासाठी तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी तालुक्यावाईज या ठिकाणी अंदाज या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर उद्या सकाळच्या दरम्यान जो आपल्याला पाऊस पडणार आहे, उद्या सकाळच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे। ती अतिवृष्टी उद्या आपल्याला लातूर, उदगीर, तसेच जे आहे निलंगा, आपलं धाराशिव, तुळजापूर, पंढरपूर, बार्शी, तसेच परंडा, तसेच जे आहे आपल्याला केज, परळी, गंगाखेड, परभणी, बसमत, तसेच जे नांदेड, हिंगोली, जे आहे पाथली, सेलू, माजलगाव, या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान। आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस आणखीन या ठिकाणी वाढणार आहे। तर त्यानंतर जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कर्जत, करमाळा, परंडा, इंदापूर, तसेच जे आहे कुरवडी, बार्शी, वैरंग, तसेच आपला जे आहे शेतकरी मित्रांनो बारामती, दौंड, केज, जामखेड, कडा, पाथर्डी, बगूर, पैठण, गेवराई, घोडेगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूर, गंगापूर, तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, परतूर, डोजळगाव, राजा, तसेच जे आहे मोहरा, सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव, या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे त्या भागामध्ये कमी राहील। परंतु उद्याच्याला जे आपण जे भाग सांगितलेला आहे मराठवाड्यामधील आणि जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जो आपण ज्या तालुक्यांची नावे आपण या ठिकाणी सांगितलेले आहे त्या तालुक्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण जो आता उद्या जे आहे पाऊस आपला जो राहणार आहे, उद्या सकाळच्या दरम्यान जो पाऊस राहील
तो पाऊस म्हणजे आपला जो परभणी साईडचा भाग आहे, परभणीपासून तर लातूर जिल्ह्यापासून तर जे आहे सोलापूर जिल्ह्यापर्यंत आपला जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला जे आहे दुपारपर्यंत पाऊस राहील. आणि दुपारनंतर जे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे नगर जिल्हा म्हणजे संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळपासून जो पाऊस सुरू होईल, तो जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे नगर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. म्हणजे पाणीच पाणी होईल नगर जिल्ह्यामध्ये. असा पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. तसेच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे थोडं पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस राहील. आणि कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्या राहणार आहे. उत्तर महाराष्ट्राचे जिल्हे जे भाग आहे, उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. आणि विदर्भातील जो जिल्हा आहे, विदर्भातील जो भाग आहे, विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त अमरावती अकोला जिल्ह्यापासूनच पाऊस राहणार आहे. आणि इकडे जे आहे नांदेड जिल्ह्यापासूनच आपल्याला जे आहे हिंगोली नांदेड या भागापासूनच उद्याच्याला आपल्याला पाऊस राहील. विदर्भातील जो नागपूरचा भाग आहे, या विदर्भातील वर्धा भंडारा या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडंफार म्हणजे कमी पाऊस राहणार आहे. जो आज तसा पाऊस पडला तर तसा उद्याच्याला जे आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हवामान अंदाज उद्याच्या या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो उद्या बैलपोळा आणि उद्या जवळजवळ सकाळपासून ते जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता पाऊस कधी उघडेल हा प्रश्न जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडला असेल. आता राज्यामध्ये आता पाऊस सुरू झाला आहे, परंतु अजून किती दिवस पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे सगळ्यात उद्याच्या आज आणि उद्याच्याला जे आहे जास्त राहणार आहे. उद्याच्या दिवसच जास्त पाऊस राहणार आहे. त्यानंतर 3 तारखेला पावसाचा जोर थोडा आणखी कमी होईल. म्हणजे कमी होईल, फक्त नाही आहे, फक्त रिमझिम पाऊस पडेल. रिमझिम पाऊस पडेल, जास्त पाऊस पडणार नाही 3 तारखेला. फक्त जे आहे उद्याच्या दरम्यानच सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. उद्याच्या दरम्यान आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टी होईल. मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 3 तारखेला जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो सप्टेंबर महिना आहे, या सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त पावसाची शक्यता राहणार आहे. या जसं ऑगस्टमध्ये पावसाचा जोर म्हणजे पाऊस कमी पडला, परंतु सप्टेंबरमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पाऊस जास्त पडणार आहे. या सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पावसाची शक्यता राहणार आहे. आणि हा जो पाऊस आहे फक्त उद्याचे दिवसच आपल्याला जे आहे सगळ्यात जास्त पाऊस पडेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो 3 तारखेपासून जे आहे पावसाचा जोर कमी होईल. म्हणजे पुन्हा जे आहे परत 4 तारखेला पाऊस राहणार आहे आणि 5 तारखेलासुद्धा पाऊस राहील, परंतु जे आहे कमी राहणार आहे. म्हणजे थोडाफार मध्यम पावसाचा पाऊस राहील, म्हणजे जास्त पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे अतिवृष्टी वगैरे होणार नाही 3 तारखेनंतर. फक्त जे आहे फक्त उद्याच्या दरम्यानच अतिवृष्टी शक्यता राहणार आहे. आज अतिवृष्टी झाली विदर्भामध्ये, तसेच उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये होईल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला अतिवृष्टी होणार आहे. त्यानंतर जे आहे 3 तारखेला पावसाचा जोर सकाळपासूनच कमी राहील. फक्त हा जो पाऊस पडणार आहे उद्या सकाळपासून पाऊस सुरू होईल, जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहणार आहे. तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकऱ्यांनी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू नका.